Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तृणमूल काँग्रेसमधील फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता पुढचा नंबर हा शिवसेनेचा असं बरेच जण पक्क मानून चाललेत. जुलैमध्ये कदाचित संसदेच्या अधिवेशनापूर्वीच हे ऑपरेशन होणार असं सुद्धा दिसतंय. पण केवळ 6 खासदारांचं ॲडिशन हे एकनाथ शिंदे यांना कसं बळकट करणार आहे हे आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायला हवं. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आता याच्यामध्ये थोडे आपल्याला तृणमूल काँग्रेसने काय केलेलं आहे हे समजून घ्यायला हवं, त्यामुळे मी त्याची थोडी पार्श्वभूमी देईन. ज्यांना थेट एकनाथ शिंदेंच्या मुद्द्यावर जायचंय त्यांनी व्हिडिओ थोडा फॉरवर्ड करून बघावा. तर तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील 28 पैकी 20 खासदारांनी त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच NCPI या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षांतर बंदी कायद्यातील 2/3 अटीची पूर्तता झाली आणि त्याच्यामुळे कारवाई सुद्धा टळली. आता NCPI पक्ष हा एनडीएतला मित्र पक्ष, त्यामुळे लोकसभेत होऊ घातलेल्या डिलिमिटेशनसह महिला आरक्षणाची विधेयकं ज्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करायची आहे त्यासाठी लागणाऱ्या 364 खासदारांच्या संख्येजवळ एनडीए पोहोचते. घटनात्मक दुरुस्ती असल्याने लोकसभेमध्ये मंजुरीसाठी 2/3 खासदारांची गरज आहे. आता एकूण 540 खासदारांमध्ये म्हणजे 3 जागा या रिक्त आहेत, त्यामुळे आपण आता एकूण 540 पकडतोय. तर या एकूण 540 खासदारांमध्ये 2/3चा आकडा जुळवण्यासाठी एनडीएला गरज आहे 360 खासदारांची. आता तृणमूलच्या NCPI मध्ये विलीन झालेल्या 20 खासदारांनी एनडीएला समर्थन हे ऑलरेडी जाहीर केलेलं असल्यामुळे एनडीएचा आकडा हा 313 पर्यंत पोहोचलाय. म्हणजे त्यांना 360 खासदारांची गरज आहे, 313 पर्यंत ते पोहोचलेले आहेत. अजून त्यांना एक 47 खासदारांच्या समर्थनाची गरज आहे. त्या डिलिमिटेशनचं सुधारित विधेयक पटलं तर इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला DMK पक्षाचे सुद्धा 22 खासदार एनडीएला समर्थन देणार असल्याची माहिती आहे. अशात एनडीएचं संख्याबळ आणखीन वाढतंय, म्हणजे ते 360 पैकी आता 335 पर्यंत पोहोचत आहेत. आता फक्त त्यांना साधारणतः 20 ते 25 खासदारांची जुळवाजुळव करायची गरज आहे. अशात येतात एकनाथ शिंदेंची भूमिका. शिंदे जर ठाकरेंचे 6 ते 7 खासदार फोडण्यामध्ये यशस्वी ठरले तर एनडीएला मदतच होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेमध्ये 9 खासदार आहेत. त्यात नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या बैठकीत केवळ 4च खासदार आले. उरलेले संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी कौटुंबिक कारणं देऊन दांडी मारली. अर्थात ते ऑनलाईन उपस्थित असल्याचे दावे संजय राऊत करतायत, पण ते खरोखर ऑनलाईन उपस्थित होते का याची कुठलीही पुरावा हा अजून समोर आलेला नाहीये किंवा तसे कुठले फोटोज समोर आलेले नाही. त्यामुळे हा सध्या तरी संजय राऊतांचा दावा मानावा, पण बरेच जण असंच मानतात की या 5 खासदारांनी थेट दांडी मारली आहे. आता मूळ मुद्दा येतो तो म्हणजे की ह्यांनी जर दांडी मारली असेल आणि हे सगळे खासदार जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये समाविष्ट करायचे असतील तर 2/3 बहुमत जुळायला हवं. 2/3 आकडा जर जुळला म्हणजेच काय, तर ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदार फुटण्याची गरज आहे. अशात वर सांगितलेले हे सगळे जे 5 खासदार होते ते सोडून संजय दिना पाटील किंवा राजाभाऊ वाजे हे शिंदेंसोबत ते जाऊ शकतात किंवा शिंदे त्यांना सोबत घेऊ शकतात, तर एनडीएमध्ये शिंदेंची मान ही अर्थातच उंचावेल. आता त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजे हे नाव आत्तापुरतं वगळायला हवं, कारण ते सांगतात की ते ठाकरेंसोबतच राहणार. मग संजय दिना पाटलांचं नाव राहतं आणि अशा पद्धतीने हे 6 खासदार जे आहेत हे शिंदे आपल्याकडे खेचून आणतील. परिणामी एनडीएमध्ये अर्थात त्यांचं स्थान हे वाढेल. याचं कारण आहे की अमित शहानी सध्याच्या घडीला प्रतिष्ठेचं बनवलेलं डिलिमिटेशन, महिला आरक्षण किंवा एक देश एक निवडणुकीसारखी सुद्धा विधेयकं जी आहेत ती मंजूर करून घेण्यासाठी शिंदेंचा हा एक प्रकारे लागलेला हातभारच असणार आहे. असो, मूळ मुद्दा की शिंदे ठाकरेंचे 6 खासदार फोडू शकले तर त्यांना 2 फायदे होणार आहेत. एक त्यातला तो म्हणजे की भाजप हायकमांड याच्यामध्ये अर्थातच खुश होईल, कारण की त्यांना जी गरज आहे ती एक प्रकारे पूर्ण होतीये संख्याबळाची. आणि दुसरीकडे लोकसभेत शिंदेंचे 7 खासदार आहेत, त्याची संख्या सुद्धा आता 13 वर जाईल. खरं तर याच्यामध्ये एक आणखीन फायदा सांगायला हवा, आणि तो अशा अर्थानं की सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीचं मनावर घेतलं किंवा त्या सुनावण्या आता पुढे जर झटपट झाल्या तर सुद्धा शिंदेंचा युक्तिवाद ह्या याच्यामध्ये कदाचित स्ट्रॉंग ठरू शकतो. आमदार खासदारांच्या बहुमताच्या जोरावर शिंदेंना शिवसेना नाव पक्षचिन्ह मिळालं. त्यावेळेला शिंदेंकडे 40 आमदार तर ठाकरेंकडे 16 आमदार होते. आणि खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदेंकडे 13 खासदार आणि ठाकरेंकडे 6च खासदार होते. त्यामुळे दोन्हीही बाजूने पाहिलं तर ठाकरे हे अल्पसंख्याक राहिले होते. अशात लागले लोकसभा निवडणुकांचे निकाल. आता त्यावेळेला ठाकरेंचे खासदार हे 9 झाले आणि शिंदेंचे मात्र 7 झाले. त्यावेळेला कोर्टात ठाकरेंकडनं हा युक्तिवाद करण्यात आलेला होता की बघा, आता आमच्याकडे खासदार जास्त आहेत, आता जर खासदार फोडण्यामध्ये म्हणूनच शिंदे यशस्वी झाले तर सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे आमदार आणि खासदार असं दोघांचंही बहुमत आपल्याकडे आहे हे सुद्धा दाखवू शकतील.
कदाचित यासाठीच ठाकरेंचे खासदार हे भाजपऐवजी आपल्याकडे पहिले खेचून आणण्याचे सुद्धा शिंदेचे प्रयत्न असावेत, किंवा हे भाजप आणि शिवसेनेमधलं सुद्धा कदाचित एक सामंजस्य किंवा अंडरस्टँडिंग असावं. कारण कोर्टात बाजू जर स्ट्रॉंग ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये हे खासदार शिंदेच्या शिवसेनेकडे येणं गरजेचं आहे. अर्थात ही तर एक गोष्ट झालीच, पण केंद्रात मंत्रीपद मागण्यासाठी सुद्धा जास्त खासदारांची शिंदेंना गरज असणार आहे आणि त्यावेळेला ते हे दाखवून देऊ शकणार आहेत की आता माझ्याकडचे खासदार हे केवळ 7 नाही तर ते 13 पर्यंत आहेत. एवढंच नाही तर एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये सुद्धा शिंदेंचा नंबर हा अर्थातच एक प्रकारे कायम राहणार आहे. आत्ताच्या घडीला पाहिलं तर भाजप हा अर्थात एनडीएतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्याच्या खालोखाल हा आता नव्यानं आलेला एनसीपी आहे, कारण की तृणमूलचे 20 खासदार त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्या खालोखाल लागतं टीडीपी 16 खासदारांसह आणि चौथा नंबर येतो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा येईल. म्हणजे जर हे पक्षांतर झाली तर 13 खासदारांसह एकनाथ शिंदे पुढे येतील आणि 12 खासदारांसह जेडीयू मागे पडेल. याचं पुढे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कितपत फळ मिळतं, खरोखर त्यांना याच्यामध्ये काय त्यांचं एनडीए मधलं स्थान आणखीन बळकट होतं, उंचावतं, हे सगळं झाल्यावर आपल्याला कळेल. पण काय होऊ शकतं, काय त्याचे अर्थ असू शकतात, हे सगळे आजच्या व्हिडिओमधून समजून सांगण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला काय वाटतं, खरोखर हे खासदार ठाकरेंचे फुटतील का? फुटले तर त्याचा शिंदेंना कसा नेमका फायदा होणार? आणि एकंदरीतच हे पक्ष फोडाफोडीचं राजकारणाबद्दलची सुद्धा तुमची काय मतं आहेत ती सुद्धा कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.